चीन दौऱ्याचं एक संवाद साधावा आणि त्याचप्रमाणे प्रगतिशील लेखक संघाचं नाशिकमध्ये जो जिल्ह्याचा साहित्यिक मेळावा होतो आहे त्यानिमित्तानं त्याचे स्वागताध्यक्ष मीनाजभाई मिर्झा यांचा सन्मान करावा, हे दोन्ही कार्यक्रमाचं आयोजन भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिक शहराच्या वतीने करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल प्रथमतः आभार व्यक्त करतो। विचारमंचावर उपस्थित भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस, जिल्ह्याचे सचिव, राज्याचे कार्यकारिणीचे सदस्य कॉम्रेड महादेवरावजी खुले, त्याचप्रमाणे आयटकचे नाशिक जिल्ह्याचे नेते, जिल्ह्याचे अध्यक्ष कॉम्रेड धनवटे मामा, जिल्ह्याचे सचिव आयटकचे कॉम्रेड दत्तूजी तुपे, मीनाजभाई मिर्झा, तल्ला शेख आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयटक यूट्यूबच्या माध्यमातून लोकांना चीनही देश घरी बसून पाहता येतो आणि फेसबुकवरती पण अभ्यासता येतो। म्हणून येणाऱ्या जो काही प्रवास आहे संपूर्ण तंत्रज्ञान युगाचा, त्याचासुद्धा परिणाम जगावरती होतो, तसा आपल्याही कार्यक्रमावरती होतो। याविषयी काही आपण दुःख मांडता कामा नये। आणि दुसरी गोष्ट, नामदेवराव बोराडे म्हटले की ज्यांना ऐकायचं असतं, यायचं असतं ते लोक येतात, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती होते आहे आणि वेळ माणसांमध्ये कमी होऊन जगाची दुरी एका बाजूला जग जवळ आलं असं म्हणतोय आपण, दुसऱ्या बाजूला माणूस दूर जातोय, हे आपण अनुभवतोय। प्रथमतः मीनाज मिर्झांचं मनपूर्वक मी या ठिकाणी स्वागताध्यक्षांची जबाबदारी जिल्हा मेळाव्याची स्वीकारली, याबद्दल प्रथमतः मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि त्याचप्रमाणे 29 तारखेला आपण मोठ्या संख्येने दिवसभराच्या त्या सत्यशोधक समाजाच्या 150 वर्ष पूर्ण झालेत त्या कार्यक्रमासाठी सुद्धा आपण रविवारचा दिवस आहे, सगळ्यांनी वेळ द्यावा अशी अपेक्षाही आपल्या सगळ्यांच्याकडनं व्यक्त करतो। या ठिकाणी जे स्वागताध्यक्ष बसलेत ते माझ्यापेक्षा अधिक वेळा चीनला जाऊन आलेत आणि म्हणून ते सुद्धा माझं काही राहिलेलं असेल तर ते पूर्ण करतील, कारण माझ्या दृष्टिकोनातून मी पाहिलेला चीन आणि त्यांनी व्यावसायिक म्हणून त्या ठिकाणी जाऊन ज्या पद्धतीने चीन पाहिला आहे तो सुद्धा आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने अनुभव त्यांचेसुद्धा ते या ठिकाणी आपल्याशी नक्की शेअर करतील अशी एक अपेक्षा व्यक्त करतो। खरं भारतीय कम्युनिस्ट पक्ष 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं संपूर्ण जगामध्ये जे असा जगाच्या पाठीवरती असा एकही देश नाही की त्या ठिकाणी मार्क्सवादाचा विचार हा पोचलेला नाही आणि मार्क्सवरती प्रेम करणारा माणूस जगाच्या पाठीवरती प्रत्येक देशामध्ये आहे, हे सांगताना मला अभिमान वाटतो। आणि म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष 100 वर्षाच्या या प्रवासाच्या निमित्तानं चहा पिऊनच घ्यायला पाहिजे प्रथमतः करी जनतेला आपलासा वाटतो। जगातल्या शोषण रोखण्यासाठी हा विचार मानवाचं शोषण रोखण्यासाठी प्रेरणा देतो आणि म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे इतर देशाच्या सुद्धा कम्युनिस्ट पक्षांची संबंध आहेत आणि ते एक अभिमानाची गोष्ट आहे। देशातील 111 कम्युनिस्ट पक्षाचं जागतिक पातळीवरचं फेडरेशनसुद्धा आहे आणि त्या देशातील अनेक शिष्टमंडळं एकमेकांच्या देशामध्ये जाऊन चळवळीला मदत करणं आणि त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांच्या जे काही लढे सुरू असतात ते समजून घेणं हाही प्रयत्न असतो। आणि म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि चायनाची कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना याचेही चांगले संबंध अनेक वर्षापासून आहेत। आपल्याला कल्पना आहे की जगाच्या नकाशावर आपण जेव्हा विचार करतो, मार्क्सच्या विचाराने रशियामध्ये क्रांती झाली आणि जगातलं पहिलं कम्युनिस्ट देश म्हणून आपण रशियाचा आपण विचार करतो। त्याच पार्श्वभूमीवरती आपण जर विचार केला की भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर 2 वर्षानंतर चीनमध्ये माओंच्या नेतृत्वाखाली जी क्रांती झाली आणि त्या देशात जे स्वातंत्र्य त्या देशामध्ये मिळालं आणि ते कम्युनिस्ट पक्ष आणि चायनाच्या कम्युनिस्ट पार्टीने त्या देशातली सत्ता हातात घेतली। हा जर आपण इतिहास समजून घेतला आणि म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की संपूर्ण जगात कम्युनिस्ट विचाराचे देवाणघेवाणीसाठीचे कार्यक्रम होतात। भारतीय कम्युनिस्ट पक्षाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाला चायनाच्या कम्युनिस्ट पार्टीच्या आंतरराष्ट्रीय विभागाने निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाने भारतातून 12
प्रतिनिधींची त्यांनी शिष्टमंडळाला आमंत्रित केलं होतं आणि हे आमंत्रण दिल्यावरती भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक परंपरा आहे. कारण मला अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विचारलं काही वशिला वगैरे लावा लागतो का शिष्टमंडळात जाण्यासाठी वगैरे, कारण आजकाल सर्वच ठिकाणी वशिला लॉबिंग हा शब्दप्रयोग मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यांना म्हटलं भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये असं कोणत्याही प्रकारचं वशिला लावण्याचं किंवा हा विषय नसतो. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं राष्ट्रीय सचिव मंडळ जेव्हा निमंत्रण आल्यावरती त्यात चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये 11 प्रतिनिधी निवडण्याचा निर्णय झाला आणि त्यामध्ये 11 राज्यामध्ये आपण हे प्रतिनिधी पाठवावेत अशा प्रकारचा निर्णय सचिव मंडळाने घेतल्यावर महाराष्ट्राचा त्याच्यात समावेश होता आणि महाराष्ट्राचे राज्याचे सचिव म्हणून काम पाहणारे ॲडव्होकेट सुभाष लांडे हे 2018मध्ये चीनच्या दौऱ्यावरती जाऊन आलेले होते आणि ह्या शिष्टमंडळाच्या याच्यामध्ये सुद्धा नेम होता की 55 वर्षाच्या आतील तरुणांना पाठवावं असं चायनाच्या कम्युनिस्ट पार्टीने सुद्धा निमंत्रण देताना नमूद केलेलं होतं. म्हणून तरुण कार्यकर्ते असावेत ही अपेक्षा पण त्याच्यामध्ये होती आणि म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्याचा सहसचिव म्हणून मी काम पाहत असल्यामुळे ही संधी मला उपलब्ध झाली. परंतु ही संधी उपलब्ध होताना देशाचे महासचिव कॉम्रेड डी राजा असतील, राष्ट्रीय सचिव कॉम्रेड भालचंद्र कांगो असतील, सुभाष लांडे असतील, हे सर्व विचार विनिमय करून ते नाव आपलं निश्चित झालं आणि म्हणून महाराष्ट्रातून मी एक प्रतिनिधी होतो. याचप्रमाणे राजस्थान राज्यातून भारतीय महिला फेडरेशनच्या कार्यकर्त्या नेत्या शर्मा त्यांचा एक त्याच्यामध्ये समावेश होता. त्याचप्रमाणे बिहारमधून विधान परिषदेचे माजी आमदार संजय शर्मा त्यांचा समावेश होता. त्याचबरोबर या शिष्टमंडळामध्ये आपल्या उत्तर प्रदेशमधून कॉम्रेड आपले विनय त्यांचा एक समावेश होता. त्याचबरोबर आपल्या केरळ राज्यातून शेतमजूर संघटनेचं काम पाहणारे 2दा संपूर्ण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये यश संपादन केलेले जिल्हा परिषदेचे आत्ता अध्यक्ष असलेले कॉम्रेड प्रिन्स हेही याच्यामध्ये ह्या शिष्टमंडळामध्ये समावेश होता. त्याचप्रमाणे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे ऑल इंडियाचे सेक्रेटरी कॉम्रेड त्यांचं नाव काय गं मी विसरतो कॉम्रेड दिनेश आणि त्याचप्रमाणे ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे देशाचे अध्यक्ष सुखविंदर सिंग यांचा याच्यामध्ये समावेश होता. आसाम राज्याचे तरुण सचिव असलेले कॉम्रेड कनक गोगोई यांचाही त्याच्यामध्ये समावेश होता. असं आम्ही 12 लोक आणि ह्या संपूर्ण शिष्टमंडळाचं नेतृत्व ज्यांनी केलं ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड पांडा यांनी याचं नेतृत्व केलं. रामकृष्ण पांडा जे AISFचे एका काळी AISFचे ऑल इंडियाचे अध्यक्ष होते. ह्या संपूर्ण शिष्टमंडळाची जबाबदारी त्यांच्यावरती होती. म्हणून आम्हाला एक दिवस आधीच दिल्लीला बोलवलं आणि तिथं संपूर्ण याची माहिती सांगितली की हा दौरा तुमचा कोणत्या पद्धतीने आहे, काय काय त्या ठिकाणी आपले प्रोटोकॉल पाळावे लागणार आहेत आणि प्रोटोकॉलमध्ये सुद्धा हा जसा एक कम्युनिस्ट पक्षाचं आमंत्रण जरी असलं पण तो कम्युनिस्ट पक्ष सत्तेतला आहे हा फरक होता हे आम्हाला उशिरा कळालं. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की 2 ज्या मीटिंग आहेत ह्या ऑफिशियल मीटिंग होणार आहेत 3 मीटिंगा त्यासाठी तुम्हाला ड्रेस कोड पण आहे. म्हणून प्रत्येकाला काय म्हणतात त्याला जॅकेट घ्यावं लागेल, वरून तुम्हाला कोट घ्यावा लागेल आणि म्हणून तो कोट पण आपल्याला खरेदी करावा लागला. आणि एक वेगळ्या अनुभवातून मग तयारी झाल्यावरती आदल्या दिवशी आमची मीटिंग झाली आणि आम्ही दुसऱ्या दिवशी 4 तारखेला या चीनच्या प्रवासावरती निघालो. प्रवास करत असताना अनेक मित्र अनेक सहकाऱ्यांनी काही प्रश्न अगोदरच विचारले होते की हे पण तुम्ही चौकशी करा. त्यामुळे ते पण एक मनामध्ये प्रश्न होते की आपल्याला काय काय संधी मिळते विचारायला ते विचारूया. पण अनेक प्रश्न घेऊन आपण प्रवासाला आम्ही निघालो. रात्री या ठिकाणी 11:30 वाजता दिल्लीच्या विमानतळावरून आम्ही हाँगकाँगच्या दिशेने प्रथमतः गेलो. जवळपास 5 तासाचा तो विमानाचा प्रवास होता. कारण भारत आणि चायनाचे संबंध मागे 2019पासून जे आपले सीमा प्रश्नावरून जे ताणले गेलेत त्यामुळे डायरेक्ट विमान जे आहे ते बंद झालेलं आहे. म्हणून आम्हाला हाँगकाँगला जावं लागलं. हाँगकाँगला 3 तासाचा रेस्ट होता. 3 तासानंतर 9:30 वाजता तिथून बसल्यावरती 12:30 वाजता आम्ही
चीनच्या बीजिंग या राजधानीच्या शहरामध्ये पोचलो होतो आणि हे शेड्यूल त्यांनी आम्हाला आधीच करून दिलेलं होतं की उतरल्यावरती त्याच दिवशी परराष्ट्र विभागाचे मंत्री, परराष्ट्र मंत्री देशाचे चायनाचे, त्यांच्यासोबतची मीटिंग ही त्या ठिकाणी 3 वाजता ठेवलेली होती. त्यामुळे आम्ही विमानतळावर उतरलो आणि आता वाटलं की विमानतळावर उतरल्यावरती 2-3 तास आपलं चेकिंगला याला सर्व जातील. परंतु सरकार असल्यावरती काय होतं त्याचं उदाहरण पाहता आम्हाला आलं. उतरल्यावरती विमानाच्या बाहेरही न पडता त्याच ठिकाणी परराष्ट्र विभागाचे अधिकारी स्वागताला होते. त्यांनी तिथंच आम्हाला तिथं आमचं स्वागत करत VIP मार्गाने थेट आम्हाला त्या विमानतळाच्या VIPच्या गेस्ट रूममध्ये नेलं आणि त्याच ठिकाणी सूचना दिली की तुम्ही आता इथंच फ्रेश व्हायचं आहे आणि इथंच तुम्ही आता कोट टाय घालून परराष्ट्र मंत्र्यांच्या थेट भेटीला जायचं आहे. म्हणजे आंघोळ न करताच आपण जे म्हणतो त्याची सुरुवात त्या पद्धतीने असते. आणि आंघोळीला महत्त्व आपल्याकडे खूप आहे, परंतु तिथं वेळेला महत्त्व आहे. आणि म्हणून पहिली मीटिंग परराष्ट्र मंत्र्यांच्या सोबत जी झाली त्या ठिकाणी गेल्यावरती आपल्याला मंत्री भेटतो म्हटल्यावरती आपण जे डोळ्यासमोर चित्र येतं ते चित्र मात्र त्या ठिकाणी नव्हतं. त्या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाच्या परराष्ट्र विभागाचं कार्यालय आहे. त्या कार्यालयामध्ये मंत्री, आम्ही उशीर झाला थोडासा, ते आमच्या आधीच येऊन तिथं थांबलेले होते. त्यानंतर प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला आमची सिनियरिटीप्रमाणे लाईनमध्ये उभं राहून सगळ्यांशी हस्तांदोलन करत त्यांच्याशी आम्हाला संवाद करता आला आणि जवळपास ती 1 तास बैठक त्यांच्यासोबत झाली. त्यांनी भारत आणि चायनाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या गेल्या 100 वर्षाच्या अनेक घडामोडींचा आढावा घेतला आणि दोन्ही देशांची संबंध आणि मैत्री ही आशिया देशाच्यासाठी खूप महत्त्वाची आहे हे त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलं. आणि त्याचप्रमाणे आपले संबंध अधिक चांगले झाले पाहिजेत अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आणि ही व्यक्त करत असताना आपल्या कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शिष्टमंडळाचं नेतृत्व करणारे रामकृष्ण पांड्या यांनी आपल्या इंग्लिशमधून संवाद साधला, कारण त्यांनी मात्र चायनीज भाषेमधूनच संवाद केला. म्हणून मातृभाषेचं प्राधान्य हे पण आपल्याला या दौऱ्याच्या निमित्ताने आम्हाला जाणवलं. आणि हा संवाद होत असताना त्यांनी सांगितलं की भारताचे आपण दोन्ही देश ज्या पद्धतीने कम्युनिस्ट पक्षाला 100 वर्ष 2025मध्ये होत आहेत आणि चायनाच्या कम्युनिस्ट पक्षाला 2020मध्येच 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणून दोन्ही देशांची परंपरा याचा आढावा त्यांनी घेतला आणि दोन्ही देशातलं कल्चरल आणि सामाजिक आणि या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या अतिशय चांगल्या जवळच्या आहेत. तर आपण एकमेकांची देवाणघेवाण अधिक प्रमाणे केली पाहिजे. आणि त्यामध्ये हे बोललात की आम्ही येताना आम्हाला हाँगकाँगच्या मार्गाने यावं लागलं, तर आपले 2 देशाचे संबंध सीमा प्रश्नामुळे ज्या पद्धतीने ताणले गेले ते सुद्धा सॉल्व झाले पाहिजेत आणि दुरुस्त होऊन भारत चीनचे संबंध अधिक चांगले व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. या ठिकाणी मला सांगायला आनंद आहे की त्यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की स्मॉल मिस्टेक आमच्याकडनं या चायनाच्या सीमाच्या बाबत आता जो प्रसंग घडला आहे ती झालेली आहे, ती आम्ही दुरुस्त करून येणाऱ्या काळात मात्र आम्ही अधिक भारताशी चांगले संबंध निर्माण करू अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली. ही भावना त्यांनी व्यक्त केल्यावरती आपल्याला माहिती असेल की ज्या राष्ट्राशी संबंध आपले खराब असतात त्या राष्ट्राच्या याला जेव्हा आपण 10 लोक 20 लोक एकदम जातो तेव्हा विजालासुद्धा प्रॉब्लेम येतो. म्हणून भारताच्या कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिवांनी आणि कॉम्रेड रामकृष्ण पांड्या यांनी आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची आधीच भेट घेऊन या दौऱ्याच्या विषयी माहिती पण दिली होती. आणि जयशंकरसुद्धा म्हटले होते की चीन आणि भारताचे आपले संबंध चांगले होणं ही आपली दोन्ही देशांची खूप गरज आहे. हाही निरोप आपण त्यांना कन्वे केला, जे काही व्यापार असेल, पर्यटन असेल. आणि म्हणून त्यांनाही या गोष्टीचं समाधान वाटलं की दोन्ही देशाचं आपण जे गेलो होतो तो देश म्हणून गेलो होतो. भारतीय कम्युनिस्ट पक्ष जरी आपण पक्षाच्या वतीने जरी गेलो असलो तरी भारताचं प्रतिनिधित्व म्हणून आपण करत होतो. आणि म्हणून दोन्ही देशाच्या परराष्ट्र विभागाच्या संदर्भातला मुद्दासुद्धा आपण त्या ठिकाणी मांडला आणि त्याच्यातून चांगली गोष्ट घडली. 2 दिवसापूर्वी आपण ऐकलं असेल की आपल्या देशामध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री येऊन गेलेत आणि दोबालला भेटून पुन्हा आपले सीमारेष आणि इतर जे प्रश्न आहेत ते आपण दूर करू. मला असं वाटतं की आपल्या ह्या चीन दौऱ्याचा सुद्धा तो एक चांगल्या प्रकारचा परिणाम होता असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. जवळपास 1.5 तास चर्चा त्याच्यामध्ये झाली आणि त्याच्यातून अनेक चांगल्या प्रश्नांवरती विचार झाला.
त्याच्यामध्ये एका बाजूने नेतृत्व करताना रामकृष्ण पांड्यांनी काही प्रश्न विचारले, काही त्यांनी उत्तरं दिलीत, काही त्यांनी प्रश्न विचारलेत आणि त्याचप्रमाणे शिष्टमंडळात जे काही आपले सहकारी होते त्यांनासुद्धा प्रश्न विचारण्याची संधी त्या ठिकाणी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना पहिला प्रश्न आपल्या एका सहकार्याने जाणीवपूर्वक विचारला की तुमच्या देशामध्ये भ्रष्टाचारावरती तुम्ही काय मात केली. तर त्यांनी एका वाक्यात सांगितलं की हा भ्रष्टाचार हा संपूर्ण जगाला लागलेली कीड आहे, परंतु आम्ही आमच्या देशामध्ये ज्या ठिकाणी कोणताही व्यक्ती असेल जेव्हा तो सापडला त्याला आम्ही माफ केलं नाही. आम्ही देशातल्या मंत्र्यांनासुद्धा फासावरती लटकवलेलं आहे आणि ह्या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही अतिशय कठोरपणे भूमिका घेऊन आम्ही काम करतो, ही भावनाही त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. त्याचप्रमाणे चीनचा जो विकास होतो आहे त्या विकासाच्या सर्व वेगवेगळ्या पैलूंवरती त्यांनी टीका टिप्पणी केली, माहिती दिली की आज आमचं जे उद्दिष्ट आहे की आमचा देश हा लोकशाही आणि समाजवादी करण्याचा अधिक प्रयत्न आहे आणि समाजसत्तावादाचा आम्हाला पूर्णता करण्याचं धोरण जे आहे ते 2038पर्यंत आम्ही आमचा प्लॅन त्या दृष्टीने करत आहोत. आमच्या गावातला चीनमधला शेवटच्या माणसाला सर्व सुविधा उपलब्ध व्हावा, त्याचा विकास व्हावा, हा केंद्रबिंदू धरून आम्ही आमच्या देशाचं धोरण राबवतो. कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जागतिकीकरणाच्या धोरणानंतर काय काय बदल झालेत. त्यामुळे आम्हाला ती उत्सुकता होती की चीनवरती जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा लोक म्हणतात की तिथं सगळं सोडून दिलेलं आहे. त्या विषयाकडे मी येईल, परंतु त्यांनी त्यांचं उद्दिष्ट मात्र क्लिअर केलेलं आहे. आम्ही कोणाचीही कॉपी केली नाही. ते क्लिअर बोलले की आम्ही रशियाची सुद्धा कॉपी न करता आम्हाला मार्क्सच्या विचारावरती आणि माणसाचं शोषण थांबवत विकासासाठी जे जे करता येईल आमच्या देशातल्या प्रत्येक माणसाचा विकास व्हावा हे ध्येय समोर ठेवून आम्ही आमची रचना करत आहोत. अशा प्रकारे त्यांनी चांगल्या प्रकारे संवाद केला आणि येणाऱ्या काळात त्यांना आम्ही भारताचे 100 वर्ष कम्युनिस्ट पक्षाला जेव्हा होत आहेत आणि 26 डिसेंबरपासून शताब्दी वर्षाला सुरुवात होते त्यासाठी सुद्धा आम्ही निमंत्रण त्यांना दिलं आणि एक चांगली चर्चा त्या निमित्ताने त्या ठिकाणी होऊ शकली आणि त्यामुळे त्यांच्याशी संवाद झाल्यावरती त्यांच्यासोबत आम्हाला जेवण करण्याची पण संधी मिळाली आणि जेवण करतानासुद्धा अनेक सहकाऱ्यांनी प्रश्न विचारत हा टप्पा पूर्ण त्यांनी झाला आणि पहिल्या दिवसाची सुरुवात आमची ही झाली आणि त्यानंतर मग थेट आम्ही हॉटेलमध्येच गेलो. तर आमच्या बॅगा मी म्हटल्याप्रमाणे की VIP सर्व्हिस काय असते तर बॅगासुद्धा रूममध्ये होत्या, फक्त चाबी आमच्या हातामध्ये द्यायची त्यांनी बाकी ठेवली आणि सर्व आमचे लगेज वगैरे सर्व जागेवरती होतं आणि त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची पंचतारांकित हॉटेल जे म्हणतो आपण 5 स्टार त्या पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्था केलेली होती. गेल्या गेल्या आम्हाला एक गाईड आणि एक ट्रान्सलेटर असे 2 अधिकारी परराष्ट्र विभागाचे होते. 4 अधिक कर्मचारी संपूर्णतः जी काही मदत लागेल ट्रान्सलेशन इतर काही वस्तू लागल्या असतील तर 6 लोकांचा स्टॉप आमच्यासोबत पूर्णतः विमानतळाला उतरल्यापासून सोबत होता. 2 व्हेकल मोठ्या होत्या, एक ऑडी गाडी त्यांनी दिलेली होती आणि सरकारी याच्यात त्यांनी हा संपूर्ण दौऱ्याचं नियोजन केलेलं होतं आणि पहिला दिवस आमचा हा संध्याकाळी जेवणानंतर मग आम्ही रूमवर जाऊन पहिला दिवस आमचा 6 तारखेचा संपला, 5 तारखेचा संपला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पक्षाच्या त्या ठिकाणी पक्षाचं एक म्युझियम ज्या पद्धतीने त्यांनी डेव्हलप केले की त्या ठिकाणी 100 वर्षाचा इतिहास कम्युनिस्ट पक्षाचा चायनाचा त्यांनी पूर्णतः त्या ठिकाणी चित्ररूपाने, त्याचप्रमाणे आता 4D वगैरे 3D आपण पाहतो की चष्मा लावून पाहायचं, पण त्यांनी 5Dची टेक्नॉलॉजी वापर करत आणि त्याचप्रमाणे विदाऊट चष्मा वापरत आपल्याला सर्व अंगावर शहारे येतील अशा प्रकारचं त्यांनी त्यांच्या संपूर्ण परिवर्तनाचं चळवळीचं जी काही क्रांती घडली, जे काही त्याग त्यांनी केला त्या संपूर्ण ऑडिओ व्हिज्युअलमधून त्यांनी आम्हाला ते दाखवलं. त्याचप्रमाणे सर्व आठवणी त्यांनी जपत त्या ठिकाणी विविध फोटोज त्यांनी जपलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांचे सर्व जुने जे नेते क्रांतीच्या ह्या सर्व पर्वामध्ये होते त्यांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न त्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो आणि म्हणून ही एक चांगली संधी आम्हाला मिळाली की आपला इतिहास कसा आपण जपला पाहिजे, कसा ठेवला पाहिजे. म्युझियम म्हणजे नुसतं चित्र लावून देणं किंवा फोटो लावणं याला म्युझियम म्हणत नाही, तर त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे
अत्याधुनिक पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि म्हणून ही एक चांगली व्हिजिट आमची 6 तारखेला त्या ठिकाणी झाली. आणि त्यानंतर चायनाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या तिथल्या त्या कार्यालयामध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या विषयी एक सेमिनार त्या ठिकाणी आयोजित केलेला होता. आणि त्या सेमिनारमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या चायनाचं ज्या पद्धतीने काम चालतं त्याविषयी त्यांनी माहिती दिली. आणि त्याचप्रमाणे भारताचं कम्युनिस्ट पक्षाचे सध्या सुरू असलेले कामं, चळवळीचं असलेले स्वरूप याच्यावरती 1 तासाचा सेमिनार झाला. आणि त्याच्यामध्ये प्रश्नोत्तरीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी उत्तरं देत ज्या आमच्या मनातले प्रश्न होते ते त्यांना उत्तर देण्याचा त्यांनी त्याच्यात प्रयत्न केला. आणि म्हणून हा दुसरा दिवससुद्धा चायनामध्ये आपण आलेलो आहोत. आणि कम्युनिस्ट पक्षाच्या ह्या दौऱ्याच्या निमित्तानं काय काय आपण मनात साठवू शकतो, तर त्या ठिकाणी उतरल्यापासून आम्हाला दोन्ही बाजूला जे रस्ते होते ते 6 पदरी 8 पदरीच रस्ते सर्व पाहायला मिळाले. सायकलसाठीचा स्वतंत्र ट्रॅक दिसला. आणि आता सायकलच्या बरोबरच आता इलेक्ट्रिक वाहनं जे आलेत, 2 व्हीलर जे आले आहेत त्यासाठीचा वापर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिसला. आणि दुसऱ्या बाजूला मोठमोठी 4 चाकी वाहनांसुद्धा वेगाने जात होती. परंतु हे जात असताना त्या ठिकाणची असलेली स्वच्छता, ग्रीन झोन जो म्हणतो आपण पूर्ण रस्त्यावरती, त्याचं एक वेगळं सौंदर्य पाहायला मिळत होतं. आणि वेगसुद्धा पाहत असताना कायद्याचं नियमाचं पालनसुद्धा सर्व लोक करतायत. ट्रॉफिक पोलीससुद्धा आम्हाला एक ठिकाणी दिसला, त्याने काम करत होता. एकाला पकडून त्यांनी चूक केली होती म्हणून त्याला विचारताना, परंतु ते सुद्धा सभ्यपणाने त्या ठिकाणी त्यांचा व्यवहार चालू होता. सकाळी दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही सकाळी उठलो त्यावेळेस पाहतो तर स्वच्छता पूर्ण रस्त्याची झालेली होती. त्याच्यात मशिनरीचाही वापर होता आणि माणसंसुद्धा काम करत होती. परंतु त्यानंतर आम्ही पाहिलं की पूर्णतः रस्त्यावरती सकाळी सकाळी पाण्याचा सडा मारणं जे म्हणतो आपण ते मारत होते. आम्ही विचारलं हे का बरं, तर ते म्हणे की प्रदूषण रोखण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आणि नुसतं रस्त्यावरतीच ते पाणी टाकून तिथली धूळ शांत करत नाही, तर आजूबाजूलासुद्धा ज्या पद्धतीने ओपन पेस आहेत त्या ठिकाणीसुद्धा बारीक झिरमिळी आपली जी काही जाळी असते तीसुद्धा अनेक ठिकाणी आम्हाला अंथरलेली दिसली. विमानातूनसुद्धा पाहत होतो की आपल्याला वाटलं की इथं शेती असेल, पण जेव्हा विमान खाली आल्यावर समजत होतं की त्या ठिकाणी पूर्णतः पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी हिरवी जाळी त्या टाकल्या होत्या आणि धूळ रोखण्याचा प्रयत्न ते करत होते. त्यानंतरच्या प्रवासामध्ये त्या दिवशी जेवणाच्या बाबत अतिशय चांगला अनुभव वेगळ्या पद्धतीने आला, तो सांगितला पाहिजे तुम्हाला. कारण जेवण म्हटलं की चीन म्हटल्यावरती आपल्याकडे खूप प्रकारचे प्रोपोगंडा करून अपप्रचार केलेला आहे. ते काय काय खातात तर फार लोक आम्हाला अगोदरच यादी करून दिली होती. आणि ती यादी केल्यावर मी घाबरलो की अगोदरच आपलं कोरोनामुळे पोट खराब आहे, अजून कुठे वैताग करायचा. म्हणून मी तिथं लिहिताना मेनूमध्ये व्हेज लिहून ठेवलं होतं. आणि त्याच्यामुळे तिथं गेल्यावर मात्र ज्या पद्धतीने सर्व पदार्थ समोर आले तर जवळपास पंचतारांकित हॉटेल होतं, मंत्र्यांच्या सोबतचं जेवण होतं. पण दोन्ही ठिकाणचे अनुभव असे होते की व्हेजमध्ये 50 ते 60 प्रकारचे वेगवेगळ्या भाज्या असतील, सूप असतील तेही होते. आणि त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये नॉनव्हेजचे सुद्धा चांगले पदार्थ त्या ठिकाणी होते. आणि म्हणून माझा जो काही संभ्रम तयार झाला होता, तर गेल्या गेल्या आपण कम्युनिस्ट आहोत पहिले म्हणून आपण पाहिल्याशिवाय की आपण कुणावर विश्वास ठेवत नाही. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीची चव घ्यायला मी सुरुवात केली. तर शिष्टमंडळातले पहिले म्हणायला लागले की तुम्ही तिथं व्हेज लिहिलं होतं, हे काय करत आहे तुम्ही. म्हटलं नाही, मी काय व्हेजवाला नाही आहे, मी सर्व खाऊ शकतो, फक्त ते भीतीपोटी लिहिलेलं होतं म्हणे. मग आणि हा प्रश्न पण आम्ही विचारला की बऱ्याच लोकांचा तो गैरसमज आहे. परंतु अतिशय चविष्ट पदार्थ, अतिशय चांगल्या पद्धतीने भाज्या शिजवलेल्या, कोबीपासून तर प्रत्येक भाजी आपण खाल्ल्यावरती असं वाटायचं की ती परत घ्यायला पाहिजे. परंतु आपल्याला ही संधी होती म्हणून आपण अधिक पदार्थांचा स्वाद घेत 5-5, 6-6 प्रकारचं आईस्क्रीम होते. फळांचा तर वापर त्यांच्या जेवणामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि त्याचप्रमाणे नॉनव्हेजमध्ये सुद्धा चिकनपासून माशांपासून सगळेच पदार्थ चांगल्या पद्धतीने बनवलेले, शिजवलेले, आणि हे सर्व आनंद त्याचा घेता आला. आणि हे ज्या दिवशी मात्र सरकारी मीटिंग म्हणतो आपण मंत्र्यांच्या सोबतची किंवा शिष्टमंडळाच्या त्या देशाच्या यांच्याशी, त्या ठिकाणी मात्र मला माझ्यासमोर ते फक्त व्हेजच आणून द्यायचे. म्हणून 3 जेवणं मला व्हेजच घ्यावे लागले. परंतु व्हेज खातानासुद्धा आनंद होता
की व्हेजमध्ये सुद्धा इतके प्रकार असू शकतात. कारण आपल्याला नॉनव्हेजच्या प्रकाराच्या विषयी माहिती असते, पण व्हेजमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने सकस अन्न आपल्याला मिळू शकतं. ही अतिशय चांगली गोष्ट त्या ठिकाणी पाहता आली आणि म्हणून तो एक जेवणाचा आनंद एक चांगल्या पद्धतीचं घेता आला. त्यानंतर जी एक महत्त्वाच्या स्थळाला भेट दिली ती म्हणजे माओंचं त्या ठिकाणी असलेलं स्क्वेअर. त्या ठिकाणी त्यांचं ज्या पद्धतीने माओचं योगदान आहे या संपूर्ण चीनच्या उभारणीच्या विचारामध्ये आणि कृतीमध्ये, त्यांच्याविषयी प्रचंड असा आदर संपूर्ण त्या चीनच्या अधिकाऱ्यांपासून तर सगळ्यांपर्यंत होता. आणि एक गोष्ट ह्या दौऱ्यामध्ये एक चांगली होती की जो आम्हाला गाईड दिलेला असायचा आणि जेव्हा आम्ही प्रवास करायचो ज्या ठिकाणापर्यंत पोचायला जायचं, तोपर्यंत तो गाईड एकदा सुरू झाला की त्या दिवसाचं त्या ठिकाणचं जे काही महत्त्व असेल, ज्याविषयी आपण जातो त्या ठिकाणची माहिती असेल, हे पूर्ण तो इंग्लिशमध्ये सांगत होता. त्यामुळे आम्हालाही आमच्या ज्ञानामध्ये भर त्याच्यामध्ये पडत होती. म्हणून तो एक त्यामुळे तो एक चांगला अनुभव होता. माओच्या स्क्वेअरला गेल्यावरती अतिशय आम्ही भारावून गेलो. ज्या पद्धतीने आपण दिल्लीला गेल्यावरती गांधी याला आपण स्मारकाला भेट देतो, त्या ठिकाणचं जे वातावरण आहे त्यासारखंच वातावरण मोठ्या प्रमाणात माओच्याच गावामध्ये त्यांनी स्मारक उभारलेलं आहे. आणि त्या स्मारकाला दररोज कमीत कमी 10,000पेक्षा अधिक लोक त्या ठिकाणी भेट देतात आणि त्या ठिकाणी एक प्रेरणास्थान म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं स्मारक केलेलं आहे. आम्ही त्या ठिकाणी जात असताना शिष्टमंडळ त्या ठिकाणी त्यांचा गुच्छ तो सुद्धा प्रोटोकॉलने आम्ही त्यांना अभिवादन केलं. आणि त्यानंतर तिथं शाळांच्या मुलांची ट्रीप आलेली होती. त्यामुळे तरुण मुलांना पाहून त्यांना भारतीय लोक पाहून त्यांनाही आनंद झाला आणि म्हणून आमचं सर्व शिष्टमंडळ त्या तरुण विद्यार्थ्यांमध्ये आम्ही सर्व सामावून गेलो आणि एक चांगला फोटो पण आम्हाला त्यांच्यासोबत घेता आला. काहींनी फोटो तो फेसबुकवरती किंवा एक यूट्यूबला पण मी टाकलेला आहे. परंतु तरुण मुलं लाल जॅकेट घालून त्या ठिकाणी माओचे संपूर्ण त्या स्मारकाच्या ठिकाणी येतात आणि अभिवादन करून त्यांचा इतिहास समजून घेतात. ही एक आनंदाची गोष्ट होती. माओंच्याविषयी आपल्याकडे माओवादी म्हणून एक घृणा तयार करण्यात आलेली आहे. माओचा एक विचार आहे. विचाराला कोणी त्याच्यावरती कृती काय करायची हा त्याच्या देशातला त्याचा भाग आहे. परंतु माओने शेतकरी वर्ग हा डोळ्यासमोर धरून त्या देशाच्या बांधणीमध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. त्यांचा क्रांतीचा जो मुख्य घटक होता तो शेतकरी होता आणि म्हणून माओंच्या विषयी शेतीच्या विषयी प्रचंड प्रमाणामध्ये गावागावात आदर आणि त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्मारकाचं भव्य असा परिसर, मोठा बगीचा, गार्डन त्या ठिकाणी आम्ही फिरलो आणि चांगले फोटो पण त्या ठिकाणी आम्हाला घेता आले आणि विद्यार्थ्यांना पाहून आम्हाला अधिक त्या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी झाला. माओच्या सर्व त्यागाविषयी, त्यांच्या बांधणीविषयी त्या ठिकाणी संपूर्णतः माहिती त्या ठिकाणी मिळू शकली. आणि त्यानंतर आम्ही माओंच्या त्या स्क्वेअरनंतर माओ ज्या गावात राहायचे, ज्या घरात राहायचे त्या वास्तूला आम्ही भेट दिली. त्या वास्तूला भेट देत असताना त्यांचं जे घर आहे त्यांनी ते राष्ट्रीय स्मारक म्हणून केलेलं आहे. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते अभ्यास करायचे, वाचन करायचे, ज्या ठिकाणी आराम करायच्या त्या खुल्यासुद्धा त्यांनी सजवलेल्या आहेत आणि तो इतिहास त्यांच्या सहकाऱ्यांचा तसाच ठेवलेला आहे. तितकंच नाही तर त्यांनी माओ जी शेती करायची ती शेती पण त्यांनी तशीच ठेवलेली आहे आणि शेतीसुद्धा त्या ठिकाणी केली जाते आणि ही माओंची शेती आहे हे सुद्धा ते अभिमानाने सांगतात. आणि एक पर्यटनाची एक जागा म्हणून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची डेव्हलप केलेली आपल्याला ती दिसते. आणि म्हणून त्या निमित्तानं त्या एका ऐतिहासिक वास्तूला भेट त्या ठिकाणी देता आली. त्यानंतर ह्या वास्तूच्या भेटीनंतर चायनाची जी ग्रेट वॉल आपण म्हणतो त्याचं एक वैशिष्ट्य आपल्या सर्वांना माहिती की जगाच्या याच्यामध्ये तिचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि एक स्वतंत्र अशी ओळख महत्त्वाचं क्षेत्र म्हणून पाहिलं जातं. त्याची उंची 6,450 किलोमीटरचा तो पूर्ण चायना वॉल आहे आणि त्या वॉलला गेल्यावरती सगळ्यात जास्त कमी तापमान त्या ठिकाणी असतं आणि थंड हवा त्या ठिकाणी असते. अतिशय त्या ठिकाणचं तापमान जे होतं ते मायनसमध्ये होतं आणि म्हणून आम्हाला जातानाच सांगितलं की तुम्ही जे काय असेल इनर असतील जे तुम्हाला वापरतील ते घ्या, हँडमोजे घ्या, टोपी घ्या. ते आम्ही सर्व साहित्य घेऊन आम्ही गेलो आणि हे जात असताना त्या परिसराचं सुद्धा जी माहिती मिळाली की त्या परिसरात बीजिंगपासून ज्या पद्धतीने विकासाचे टप्पे आहेत
शेतीचे प्रकार आहेत आणि जे तिथलं कार्यक्षेत्र बदलत आहे त्याविषयीसुद्धा सर्व माहिती त्यांनी दिली. चायना वॉलला गेल्यावरती मला कळसुबाईची आठवण आली. कळसुबाईचं डोंगर जे चढले त्यांना माहिती आहे किती उंच आहे आणि म्हणून आम्हीसुद्धा एक 5-6 किलोमीटरपर्यंत जाऊ शकलो. कारण आमचं प्रत्येक व्हिजिटचं एक शेड्यूल ठरलेलं होतं. सकाळी 9च्या आत नाश्ता झाला पाहिजे. नाश्ता झाल्यावरती 2-3 तास आपण 11:30पर्यंत बाहेर पाहायला जायला पाहिजे. 11:30 वाजता जिथं कुठंतरी असू त्यानंतर तिथं जेवण केलं पाहिजे आणि संपूर्ण प्रवास करून 6:30 वाजता समारोप झाला पाहिजे. असं संपूर्ण वेळापत्रक त्यांनी आमचं या 8 दिवसाचं केलेलं असल्यामुळे आम्हाला पूर्ण चायनाच्या वॉलवर जाता आलं नाही. पण चायना वॉलच्या या ठिकाणी जगभरातले पर्यटक येतात आणि चायना वॉलचं एक आनंद घेतात आणि त्याप्रमाणे जपान असेल इतर देशातले सुद्धा पर्यटक त्या ठिकाणी होते आणि म्हणून चायना वॉलची व्हिजिट ही थंडीचं सगळ्यात जास्त थंड वातावरण त्या ठिकाणी आम्हाला अनुभवता आलं. आदल्या दिवशी पाऊसही झालेला होता आणि म्हणून तेही एक वेगळ्या पद्धतीची आठवण त्या ठिकाणची आम्हाला घेता आली. त्यानंतर ते वॉलच्या भेटीनंतर आम्ही पार्कीच्या स्कूलमध्ये आम्ही आलो. त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पक्षाचे जिल्हा पातळीवरती पार्कीचे स्कूल्स आहेत. म्हणजे पार्कीचं प्रशिक्षण देणारे केंद्र आहेत. आपल्याला पक्ष कार्यालय म्हटले की फक्त जिंदाबाद मुर्दाबाद या मोर्चाची तयारी झाली की पुढच्या मोर्चाची तयारी मिटिंगा हे पाहायला मिळतं. परंतु त्यांचे पार्टीचे ऑफिसेस जे पाहिले ते अतिशय भव्य दिव्य तर होतेच, परंतु त्या ठिकाणी कार्यकर्ता तिथं आला तर त्याला खेळता पण आलं पाहिजे म्हणून खेळण्याची सुद्धा व्यवस्था केलेली होती. वेगवेगळ्या प्रकारचे कोर्ट तिथे होते आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी नागरिकांचा सुद्धा संवाद हा पक्ष कार्यकर्त्यांची थेट असायला पाहिजे. म्हणून एका मजल्यावरती संपूर्णतः कोणाला पासपोर्टचा प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी पासपोर्ट विभागाची एक शाखा एक ब्रँच त्या ठिकाणी होती. पोलीस विभागाची शाखा तिथं होती आणि त्याच्यातून हे काय आम्ही विचारल्यावरती ते म्हटले की काही लोकांना प्रॉब्लेम येत असतील नागरिकांना तर ते पक्ष कार्यकर्त्यांना सांगू शकतील आणि त्यानंतर त्या ठिकाणी लगेच त्याची सोडवणूकसुद्धा होऊ शकेल. अशा प्रकारची व्यवस्था करण्याचं आपण त्याला ई सेवा केंद्र आता म्हणतो, पण ती ई सेवा केंद्र नाही तर ते थेट सेवा करणारे केंद्र त्यांनी उभे केलेले त्या ठिकाणी दिसलेत आणि म्हणून त्याचं एक वेगळं त्या ठिकाणी महत्त्व आम्हाला लक्षात आलं. त्याचबरोबर पार्की स्कूलमध्ये जे प्रशिक्षण होतं तर प्रशिक्षण पक्षाचा कार्यकर्ता डायरेक्ट कम्युनिस्ट पक्षामध्ये कधी घेतला जात नाही, कोणत्याच देशामध्ये होत नाही. त्याच पद्धतीने चीनमध्ये सुद्धा कमीत कमी 3 ते 4 वर्ष प्राथमिक सभासद त्याला केलं जातं. प्राथमिक सभासद जेव्हा तो स्वीकारतो त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी केलं जातं. ते 2 दिवसाचे वर्कशॉप असतील 4 दिवसाचे वर्कशॉप असतील विचाराचे ते सुद्धा त्या ठिकाणी केले जातात आणि त्याचप्रमाणे त्यानंतर त्याचं बोलणं व्यवहार हा जेव्हा कम्युनिस्टला होतो तेव्हा त्या शाखेमध्ये त्याला पूर्ण सभासद करण्याचा निर्णय घेतला जातो आणि मग तो कम्युनिस्ट पक्षाचा मेंबर होतो. एक शिस्तबद्धपणाने आणि वैचारिकदृष्ट्यासुद्धा तो पूर्ण असावा म्हणून या पार्की स्कूलचे प्रशिक्षणाचे कार्यक्रम सातत्याने त्या ठिकाणी चालू असतात. ते एक आपल्याला ह्या निमित्ताने त्यांचं पार्की स्कूलचं स्ट्रक्चर पाहता आलं. कॉम्प्युटरपासून तर चांगल्या प्रकारचे खुर्च्या असतील, लायब्ररी असेल, या सर्व गोष्टी त्या स्कूलच्या त्याच्यामध्ये सहभागी होता आणि म्हणून या पार्की स्कूलचा एक अनुभव त्या ठिकाणचा सांगता आला. त्याच्यातलं त्या प्राध्यापकाने एक वाक्य सांगितलं की पक्षाचा चांगला कार्यकर्ता कोण असा प्रश्न कधीकधी आपल्याला विचारतात बरेच लोक. तर त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या देशामध्ये जो कार्यकर्ता पक्षाच्या वाईट काळामध्ये कठीण प्रसंगामध्ये जो पक्षाला साथ देतो, पक्षाच्या धोरणासाठी आपला वेळ आणि खर्च करतो, तो सगळ्यात चांगला कार्यकर्ता. म्हणजे त्याची व्याख्यासुद्धा त्यांनी त्याग आणि बलिदानाच्या धर्तीवरती आणि पक्षाच्या धोरणासाठी वेळ आणि योग्य काळामध्ये सत्ता असताना तर लोक सर्व पाठीमागे फिरतात. आपण पाहिलेले अनेक पक्षांचं सत्ता असली की तिथं गर्दीच्या गर्दी असते आणि सत्ता गेल्यावरती मात्र सर्व उजाड असतं. इथं प्रल्हाद पवार बसलेले आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये हरिभाऊ महाले 2दा-3दा खासदार झाले आणि त्यावेळेस आपण पाहायचो की आपल्या विकास टॉकीच्या इथं त्यांचं कार्यालय होतं. सकाळी 6 वाजेपासून लाईन लागायची भेटायला, परंतु सत्ता गेल्यावरती पाहायचो आहे आम्ही दौऱ्यामध्ये. म्हणून गावाचा
दौरा त्याच्यामध्ये निश्चित होता. म्हणून आम्हाला शहरापासून एक 120 किलोमीटर गावाला आम्हाला जाता आलं आणि त्यामध्ये लुटिंग नावाचं गावाला मी भेट दिली. आता लुटिंग नावाचं गाव, त्या गावात गेल्या गेल्या ज्या पद्धतीने रस्ते पाहिले की आम्हाला प्रश्न पडला की हे गाव आहे का. कारण ज्या पद्धतीने त्या रस्त्याची स्वच्छता असेल आणि रस्त्याचा दर्जा असेल आणि ते पण गावात असू शकतो असा रस्ता, हे पाहूनच आम्ही चकित झालो. परंतु त्या गावात गेल्यानंतर त्या ठिकाणी गावातले फलक लावलेले होते, गावाची माहिती असलेले. आणि एक फलक आम्हाला अधिक आवडला की त्या ठिकाणी लिहिलेलं होतं की गावातसुद्धा हेल्मेटचा वापर हा केलाच पाहिजे, नाहीतर तुम्हाला गावात शिक्षा केली जाईल. म्हणजे हेल्मेटचं महत्त्व नुसतं नाशिकला नाही, तर हेल्मेटचं महत्त्व अजून चीनमध्ये पण सुरू आहे. कारण मृत्यूचं प्रमाण हे जगात तो महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून गावातसुद्धा ती काळजी त्यांनी घेतलेली आम्हाला पाहता आली. गावात गेल्यावरती आम्हाला एक मोठा बंगला दिसला. आम्हाला वाटलं की हा मोठ्या गावाच्या सरपंचाचाच बंगला असेल, तर सरपंचाचा नव्हता, तर शेतकऱ्याचाच बंगला होता. आणि त्या बंगल्याकडे पाहून त्या ठिकाणी असलेला बगीचा तोही पाहता आला. घरामध्ये गेल्यावरती त्यांचं किचनही पाहता आलं. आणि त्याचप्रमाणे तो एक बंगला पाहिल्यावरती, एक गावामध्ये एक मोठा बंगला असतो आणि बाकीचे सर्व लहान लहान घरे असतात. पाटीलचा मोठा बंगला असतो असं आपल्याकडे म्हणतात. म्हणून आम्हाला वाटलं इथं पण असंच कोणतरी मोठा पाटील असेल कोणीतरी. परंतु नंतर बाकीचे घरं जे पाहिलेत ते घरंसुद्धा अतिशय टापटीपपणे आणि चाळीच्या पद्धतीने सुद्धा, परंतु भव्य दिव्य अशी सर्व घरांची रचना होती. आणि हे पाहत असताना आम्हाला उत्सुकता होती की घर आणि शेती हे काय प्रकरण आहे. तर त्यावेळेस आम्ही विचारलं की घर आणि शेतीच्या विषयी पक्षाचं धोरण जे आहे, तर आपल्याला माहिती म्हणून सांगू इच्छितो की त्या ठिकाणी शेती आणि घरासाठीची जागा ही सरकारच्या मालकीची आहे. 70 वर्षाच्या करारावरती प्रत्येकाला ती दिली जाते. कुटुंबाची संख्या पाहून त्यांना कसायला जमीन दिली जाते. जमीन कसताना त्यांना दरवर्षी शेतसारा सरकारला द्यावा लागतो. ती जमीन ती त्याच्या मालकीची नसते, कसण्यासाठी असते. आणि म्हणून त्या ठिकाणी गावामध्ये चांगली गोष्ट पाहायला मिळाली की जे आपल्याकडे कोणत्या गावाला गेलं की कोणत्या गावात कोणती वस्तीकडील कोणाचे घरं कसे आहेत आणि ही वस्ती कुठली असेल तर आपण एका मिनिटात सांगू शकतो. पण चीनने साम्यवादी दृष्टिकोनातून जी गावाकडे पाहण्याचा दृष्टिकोनाची रचना केलेली ती पाहून आम्ही प्रभावित झालो की साम्यवाद कधी येईल ती शेवटची कल्पना आहे. परंतु जे टप्पे आहेत त्या दिशेने जाणं जे म्हणतो आपण, ते चीनने केलेलं दिसलं. त्यांनी त्या गावात निर्णय घेतलेला होता की सर्वच गावामध्ये त्यांचं डेव्हलपमेंट करताना गावातले घरं हे सर्व एका स्ट्रक्चरमध्ये बनवले जातील. एखाद्याची प्रगती चांगली झाली तो अधिक चांगला एका मजल्यावरती 2 मजले करू शकतो. पण जे काही स्ट्रक्चर दिलेले त्या स्ट्रक्चरने त्यांनी काम करायचं. आणि म्हणून ते एक वेगळेपण त्या गावामध्ये आम्हाला पाहता आलं. त्याचप्रमाणे शेतीच्या याच्यामध्ये आम्ही पिकं पण पाहिले. त्याच्यामध्ये कोबी असेल, आपण फ्लावर पाहायला मिळाली, त्याचप्रमाणे इतर भाज्याही पाहायला मिळाल्या आहेत, फळं पाहायला मिळालेत. लहान लहान ते चारोट्या करून ते प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतात. नगदी पिकं पण घेता आले पाहिजे म्हणून भाजीपाला जास्त प्रमाणामध्ये घेतात. इतर पिकं पण त्यांची त्या ठिकाणी आहेत. आणि त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये जसं शेतकऱ्याला अधिक आपल्याला बलवान करायचं असेल तर कुटीर उद्योग पाहिजे, तर तिथं आम्हाला कोंबड्या पण दिसल्यात, बदक पण दिसलेत. आणि ते पण पाहायला वाटलं की गावासारखं आपलं गाव आहे असं जाणीव झाली. आणि अधिक आनंद ते पाहून आम्हाला पण झाला. आणि पूरक व्यवसायाला पण तिथं त्यांनी त्याच्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. शेतीच्या बाबतीत पीक विमा हा शेतकऱ्यांना लागू तिथं पण आहे. जेव्हा आपत्ती येते त्यावेळेससुद्धा सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं. त्या ठिकाणी ग्रामपंचायत जसे आपले वॉर्ड रचना आहे तशाच पद्धतीने वॉर्डचे प्रतिनिधी निवडले जातात. तिथेही सरपंच त्यांचा निवडला जातो. त्याच पद्धतीने हे ज्या गावाला गेलो होतो ते 4500 लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत होती. त्यालासुद्धा लहान लहान 2-3 खेडे जॉईन केलेले होते. 3 खेडे मिळून ती ग्रामपंचायत झालेली होती. त्या ठिकाणी आपण सांडपाण्याची व्यवस्थापन जे म्हणतो ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी संपूर्णतः चांगल्या प्रकारचे पाईपलाईन आणि व्यवस्थित त्याचं विल्हेवाट लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होता. ठिकठिकाणी ओला कचरा, सुका कचरा हेही त्या ठिकाणी संपूर्णतः चित्र पाहायला मिळालं. त्या ठिकाणी एक काम चालू होतं की त्या ठिकाणी आपण साठवायला काय म्हणतो, पीक आल्यावरती साठवतो आपण त्याला गोडाऊन्स, तर कोऑपरेटिव्ह तत्वावरती गोडाऊन त्या ठिकाणी
बांधकाम सुरू होतं. तिथे माती पाहायला भेटली, विटा पाहायला भेटल्यात आणि ते काम चालू होतं. पण ते कोऑपरेटिव्ह तत्त्वावर चालू होतं. त्यांना विचारलं की आपण आपल्या देशामध्ये शेतीचा माल हा विकत घेण्याची प्रक्रिया संदर्भातलं काय आहे? तर त्यांनी सांगितलं की गावातली आपली विविध कार्यकारी सोसायटी जशी आहेत तशी कोऑपरेटिव्ह संस्था त्यांची जी आहे तीही शेतकऱ्यांचा माल विकत घेते आणि बाजारात विकते, किंवा काही कंपन्यासुद्धा चांगल्या भाव देत असतील तर त्या पण येतात, शेतकरी त्यांना पण देऊ शकतात आणि दोन्ही पद्धतीने ते शेतकऱ्याला मदत त्या ठिकाणी होते. आणि तिसरा मार्ग की त्यांनी सांगितला तो की जे आपलं शेतकऱ्यांचं आंदोलन आपल्या देशामध्ये सुरू आहे त्या ठिकाणी दर 2 वर्षांनी MSP शेतकऱ्याचा मालाचा भाव हा निश्चित केला जातो. त्यापेक्षा कमी भावाने कोणाला घेता येत नाही, म्हणून शेतकऱ्याला संरक्षित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचप्रमाणे त्या गावामध्ये आम्ही अंगणवाडीला भेट दिली, कारण अंगणवाडी सगळ्यात पाहण्याची चांगली जागा असते आणि अंगणवाडीमध्ये गेल्यावरती सर्व चित्ररूपाने त्या ठिकाणीसुद्धा कॉम्प्युटर होता, त्या ठिकाणीसुद्धा चित्ररूपाने विविध पुस्तकं होते आणि छोटीशी लायब्ररीसुद्धा त्या ठिकाणी पाहायला गावची मिळाली. आणि त्याचप्रमाणे त्यामुळं अंगणवाडीमध्ये खेळण्या सर्व प्रकारच्या लहान मुलांसाठी ठेवलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी शिक्षणाची माहिती जेव्हा घेतली त्यावेळेस माहिती मिळाली की शिक्षण हे प्राथमिक शिक्षण जे आहे ते मोफत आहे पूर्णतः. त्यानंतरचं माध्यमिक शिक्षण जे आहे त्याला नॉमिनल फीज आकारली जाते. त्या ठिकाणीसुद्धा गरीब असेल, इतर प्रश्न असतील तर त्यांनासुद्धा त्या फीमधून सवलत दिली जाते, परंतु पूर्णतः शिक्षण मोफत नाही. आणि त्यानंतरचं उच्च शिक्षण जे आहे त्यासाठीसुद्धा खुलं तिथं वातावरण आहे. त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी मनाप्रमाणे शिक्षण घेता येतं, स्कॉलरशिप पण दिल्या जातात विद्यार्थ्यांना. आणि हे गाव एक परिपूर्ण असं गाव वाटलं. पाण्याची टाकी स्वतंत्र होती, प्रत्येकाला पिण्याचं पाणी घरापर्यंत पोचवण्याची व्यवस्था होती. गावामध्येच त्यांनी एक दुकान केलेलं होतं, त्याला छोटा गावचा मॉल म्हणतात. ज्या वस्तू गावात तयार होतात ते तुम्ही गावात ठेवू शकतात, तिथून विक्री पण होऊ शकते, ते पण त्यांनी केंद्र त्या ठिकाणी केलेलं होतं, जे आता आपल्याकडे सुरू झालेलं आहे. आणि म्हणून हे गाव अतिशय चांगल्या प्रकारचं आम्हाला तिथं पाहता आलं. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी ज्या वस्तू ठेवल्या होत्या तर आम्ही त्या सर्व फळांचा आहारचा वगैरे सर्व खाल्लं आणि तिथली आठवण म्हणून एक सगळ्यात चांगली तिखट मिरची 1 किलो आणली. त्याच्यातली चव फक्त आता मामांनीच घेतली, काल घेतली की नाही माहीत नाही, पण त्यांना चव त्यांना दिलेली आहे. तिखट मिरची जशी नंदुरबारची आपली आहे ना तशी चायनाची तिखट मिरची, आणि तीसुद्धा अतिशय काळ्या मिरच्या वगैरे मिऱ्या वगैरे असलेला तो मसाला तोही तिथला फेमस आहे. म्हणजे नुसतं ते काही गोड गोड खात असत नाही तर तिखट पण ते चायनीज लोक खातात. हा एक भाग त्याच्यातला सांगायचा होता. त्यानंतर या प्रवासामध्ये 2 तासाचा जो प्रवास माझा झाला होता बीजिंग ते चांगसाय, हा प्रवास संपूर्णतः 2 तासाचा विमानाचा झाला. त्याच्यातूनसुद्धा जो एक वेगळा अनुभव की चीन किती मोठा आहे, आपल्या भारताच्या क्षेत्रफळाच्या 3 पट चीनचं क्षेत्रफळ आहे आणि म्हणून 2.5 तास त्या 2 गावामध्ये जाण्यासाठी लागला. दुसरा चांगसाय ते शांघाय असा जो प्रवास झाला तो 1070 किलोमीटरचा प्रवास हा बुलेट ट्रेनने केला. बुलेट ट्रेनच्याविषयी खूप उत्सुकता होती की बुलेट ट्रेनमध्ये काय आपल्याला बसायला संधी अजून भेटलेली नव्हती, पण तिथं बसल्यावरती कळालं की त्या बुलेट ट्रेनचा जो वेग आहे तो ताशी 385 किलोमीटरचा आहे. 385 किलोमीटरचं म्हटलं काही खरं दिसत नाही आपलं, परंतु त्यांनी सांगितलं की आपली ट्रेन ही अनेक थांबा घेऊन जाणार आहे, म्हणून ही ट्रेन 200च्या स्पीडने जाईल आणि 5 तासामध्ये तुमचा 1070 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. आणि हा प्रवास करताना त्या ट्रेनमध्ये बसल्यावरती एक मनामध्ये उत्सुकता होती की जे पाहिलेलं गाव आणि इतर गावं सारखे आहेत का. नाही तर आपल्याकडे कसं असतं, बक्षिसासाठी एखादं गाव असतं ते भारी करतात, कोणी आलं का तिथंच घेऊन जातात. मग आम्हाला ती शंका होती की आम्हाला तसंच काही चीनवाले करता की काय. परंतु त्या रेल्वेच्या प्रवासामध्ये आम्ही जो अनुभव घेतला तर प्रत्येक गावाची रचना, जी बाह्य रचना जी म्हणतो ती त्याच पद्धतीची दिसली, सिमिलॅरिटी दिसली गावातली. म्हणून काही झाकून लपून किंवा असं नाही, तर जे आहे ती त्यांचं सर्व जनतेच्या समोर आहे, हा अनुभव घेता आला. ट्रेनमध्ये ज्या पद्धतीची स्वच्छता असेल, त्या ठिकाणचं संपूर्ण त्यांनी नाश्ता दिला खायला, तो पण आम्हाला आस्वाद घेता आला. आणि एक आधुनिक पद्धतीने जे आता फास्ट जग झालेलं आहे तर त्या बुलेट ट्रेनचा अनुभवसुद्धा आम्हाला ह्या दौऱ्याच्या निमित्ताने घेता आला. त्याचप्रमाणे नंतर एक दिवस 11 तारखेच्या याच्यामध्ये पुन्हा एकदा कम्युनिस्ट पक्षाच्या एका कार्यालयाला
आम्हाला भेटायला त्या ठिकाणी संधी मिळाली आणि त्या ठिकाणी 1 तासाचं लेक्चर संपूर्ण कम्युनिस्ट पक्षाचा चायनाचा इतिहास, आत्ताचे होत असलेले बदल आणि आत्ता त्याच्यावरती जे काही सध्या इकॉनॉमिकल घेतलेले निर्णय याविषयी माहिती त्यांनी आम्हाला दिली. आता चीनच्या विषयी प्रगतीच्या बाबतीतली जी माहिती आहे ती आपण अनेक ठिकाणी ऐकतो की चीनमध्ये म्हाताऱ्यांचा देश झाला आहे, चीनमध्ये एकच मुलगा असला तरच परवानगी आहे. परंतु चायना सरकारने लोकसंख्या हा विषय आता त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी कधीच त्याचं भांडवल केलेलं आपल्याला दिसत नाही. त्यांनी 1 चाइल्डचा निर्णय मागे घेऊन आता 2 चाइल्ड 3 चाइल्डसाठी ते मदत करतात आणि म्हणून ती पॉलिसीचा बदल आपल्याला त्या ठिकाणी जाणवतो. तरुणांचा देश असावा ही भावना त्यांच्यामध्ये दिसते. खेड्यामध्ये गेल्यावरती हेही दिसलं की अनेक रिटायर लोक हे गावाकडे दिसत आहेत आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण युवक युवती मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात, काम करताना पण ते जाणवतात. म्हणून हे वेगळेपण त्या ठिकाणचं त्यांनी सांगितलं होतं. CPCच्या मीटिंगमधले अनेक चांगले मेमरीज आहेत त्या सांगेलच. त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला या दौऱ्यामध्ये रोबोटची व्हॅली आम्हाला दाखवली. जगामध्ये जे वेगवेगळे रोबोट टेक्नॉलॉजी आता पुढे चाललेली आहे, तर आम्हाला 6 प्रकारचे रोबोट जे त्यांनी स्वतः तयार केले चीनच्या संपूर्ण याच्यामध्ये, ते रोबो काय काय काम करू शकतात, त्याचा उपयोग कुठे कुठे होतो याची एक चांगली माहिती त्या ठिकाणी मिळाली. आणि त्याचा एक व्हिडिओ पण मी तयार केला आहे, तो पण आपल्या ग्रुपला काही टाकला आहे, यूट्यूबला पण माझ्या याच्यावरती तुम्हाला पाहता येईल की चायना कोणत्या पद्धतीने विचार करतो आहे आणि रोबोटचा वापर त्यांच्या सर्व कामकाजामध्ये कसं करतं आहे तेही आपल्याला त्या निमित्ताने पाहता येईल. रोबोटच्या नंतर त्या व्हॅलीनंतर आम्ही सनी नावाची प्रायव्हेट कंपनीला आम्हाला भेटीला ते घेऊन गेले. सनी नावाचा जो ग्रुप आहे तिथला सगळ्यात चायनामधला मोठा ग्रुप म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे 30,000 वर्कर्स काम करतात, 13,000 इंजिनियर्स काम करतात. ती कंपनी कन्स्ट्रक्शनसाठी वेगवेगळे जे व्हेकल तयार होतात, JCBपासून तर वेगवेगळ्या प्रकारचे बांधकाम क्षेत्राला ज्या लागतात त्याचं ते प्रोडक्शन करतं. त्या कंपनीला भेट दिल्यावरती आम्ही बरेचसे कामगार नेते पण असल्यामुळे पहिले विचारलं आमचं युनियनचं ऑफिस कुठे आहे, तर तिथे युनियनचं पण ऑफिस तिथं होतं, तेही पाहायला मिळालं. आणि त्याचप्रमाणे किमान वेतन दिलं जातं का ही आम्हाला मनातली इच्छाच होती विचारायची. आम्ही तेही विचारलं की किमान वेतन दिलं जातं. तिथंसुद्धा कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमने लोक तात्पुरते जे कामं असतात, आपल्याकडे कायद्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमला कायद्यात जी तरतूद आहे, जे काम तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत त्याच ठिकाणी कंत्राटी कर्मचारी भरावेत असा आपल्याकडे कायदा आहे. परंतु आता आपला कायदा काही राहिलेला नाही, तर आपल्या सगळीकडेच भरून आता आपण त्याचं वेगळं स्वरूप केलेलं आहे. पण चायनामध्ये त्यांनी सांगितलं की जे काम तात्पुरतं असतं त्या ठिकाणी आम्ही कंत्राटी कर्मचारी भरतो, त्या ठिकाणी आम्ही त्यांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा देतो. त्याचप्रमाणे त्यांना आम्ही विचारलं की महिला कामगारांसाठी काय आहे तुमच्याकडे, तर त्यांनी सांगितलं की 1.5 वर्ष मॅटर्निटी लीव्ह म्हणजे बाळंतपणाची रजा जी आहे तर 1.5 वर्षाची त्या ठिकाणी आहे. जवळपास 1.5 वर्ष म्हटल्यावरती एक चांगला पिरियड, त्याच्यामध्ये लहान मुलाचं बाळाचं संगोपन व्हावं हा एक चांगला आणि पगारी रजा आहे, बिनपगारी नाही. आपल्याकडे रजा मिळतात पण बिनपगारी पण भेटतात काही ठिकाणी, पण तिथं पगारी रजा 1.5 वर्षाची ती पाहता आली. त्या ठिकाणी रोबोटचा जो वापर आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कामकाजामध्ये केला जातो. आपण स्वच्छता पाहायला सुपरवायझर नेमतो, तर त्यांनी त्या ठिकाणी रोबोटची नेमणूक केलेली होती. रोबो जातो, फिरतो आणि त्या ठिकाणी ज्या लोकेशनला कचरा पडला असेल तर तो माहिती देतो आणि कॉम्प्युटरला माहिती मिळाल्यावरती मग त्या ठिकाणाहून जाऊन ती स्वच्छता केली जाते. म्हणून एक ते म्हटले की आम्ही टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर करत आहोत. आम्ही विचारलं की आता रोबोचा वापर वाढला तर कामगारांचं काय होईल, तर त्यांनी एका वाक्यात सांगितलं की टेक्नॉलॉजीला आम्ही पॉझिटिव्ह मानतो आणि टेक्नॉलॉजीप्रमाणे नवीन रोजगारसुद्धा उपलब्ध होतो. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे 30,000 कामगार आहेत ते 13,000वरती येणार आहेत. म्हणजे 13,000 आमचे इंजिनियर्स आहेत, ते मात्र आम्हाला 30,000 लागणार आहेत. कारण टेक्नॉलॉजीचा वापर करताना आम्हाला अधिक मनुष्यबळ जे लागणार आहे ते टेक्नोसेवी लागणार आहे, इंजिनियरची आम्हाला गरज पडणार आहे. म्हणून टेक्नॉलॉजीने रोजगार जातो असं म्हणणं काही योग्य नाही असं त्यांनी आम्हाला समजून सांगितलं. त्याचप्रमाणे पगाराच्या बाबतसुद्धा आपण विचारलं की अधिकाऱ्यांना पगार, कर्मचाऱ्यांना पगार याच्यात काही फरक आहे का, तर तो सुद्धा फरक कामाच्या स्वरूपाप्रमाणे त्या ठिकाणी आहे. पण मिनिमम वेजचा जर विचार केला तर तो सगळ्यांना त्या ठिकाणी लागू आहे. आपण
भारताच्या याच्यात आपण जर विचार केला करन्सीमध्ये तर 30,000 रुपये किमान वेतन त्या ठिकाणी आत्ताच्या मिनिटाला आहे. मोठ्या सॅलरीचे जे पगार्स आहेत ते $300 त्यांचे जातात, म्हणजे अमेरिकन डॉलरच्या याच्यामध्ये. म्हणून त्यांचा जो तुलनात्मक आपण विचार केला तर खूप मोठा फरक त्या ठिकाणी जाणवतो. आणि म्हणून ही एक चीनचं वेगळेपण त्या इंडस्ट्रीच्या याच्यामध्ये दिसून आलं. त्याचप्रमाणे या प्रवासामध्ये 2 ठिकाणी नद्या आणि त्या ठिकाणचं सौंदर्य पाहण्याची संधी मिळाली. बीजिंगलाही मिळाली आणि शांघायला पण मिळाली. या दोन्ही ठिकाणचं ज्या पद्धतीने नद्यांचा वापर पर्यटनासाठी जो केलेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करत त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. 183 मजली टावर ज्याला चायना टावर म्हणतात त्या ठिकाणी पाहता आलं. त्या टावरचं जी रचना आपण सरळ टावर बांधतो पण त्यांनी मुद्दाम एस आकाराचा बांधलेला आहे. ते म्हणजे की आम्हाला अजून त्याला वरती न्यायचं आहे. आणि त्या ठिकाणचे सर्व टावर जे होते त्या दोन्ही नदीच्या दोन्ही बाजूला दोन्ही शहरामध्ये तर सर्व विविध कंपन्यांची ऑफिसेस, सिटी बँक असेल, इतर त्यांची चायनाची बँक असेल, यांचे मोठमोठे टावर्स त्या ठिकाणी कमर्शियल यूजसाठी वापरलेले त्या ठिकाणी दिसले. आणि शहराचं सौंदर्यीकरणाची जबाबदारी नुसती त्या कंपन्यांची नाही तर शहर सौंदर्य झालं पाहिजे म्हणून सारख्या प्रकारची लाईटिंग आणि त्याच्यासाठीचं सौंदर्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करत तो खर्च तिथली नगरपालिका करते. आणि ते सुद्धा स्ट्रक्चरमुळे त्या संपूर्ण लाईटिंगमुळे तो परिसर संध्याकाळची वेळ अतिशय रमणीय त्या ठिकाणी त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून तिन्ही नद्यांचं सौंदर्य त्या ठिकाणी पाहता आलं. त्याचप्रमाणे त्यांना हे विचारलं की या ठिकाणी तुमची पर्यावरणाच्या नियमांची काय परिस्थिती आहे. तर त्यांनी सांगितलं की कोरोनानंतरच्या काळात काही कंपन्या ज्या प्रदूषण करणाऱ्या होत्या त्या कंपन्या आम्ही बंद केलेल्या आहेत. आम्ही त्यांना त्या ठिकाणी काम बंद करायला सांगितलं. आम्ही पर्यावरणाचा पूर्णतः विचार करून संपूर्ण नियोजन करत आहोत. हे एक त्याच्यातलं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून नदीचा परिसर हा एक अभ्यासाचा चांगला एक मुद्दा होता. त्या ठिकाणी शहरी भागात जसं मी तुम्हाला बोललो ग्रामीण भागात सारखे घरं आहेत तसं शांघाय असेल, बीजिंग असेल, चांगशाय असेल या तिन्ही शहरामध्ये सुद्धा जो प्लॅन आहे त्या ठिकाणी त्यांनी प्लॅन करून ज्याला गरज आहे घराची त्यांनी नोंदणी करायची. आणि ते घरं कोणाला 2 BHK पाहिजे असतील, 4 BHK पाहिजे असतील त्या पद्धतीने बिल्डिंग डेव्हलप करण्याचं काम तिथलं सरकार तिथल्या कंपन्याच करतात. आणि त्यानंतर ज्याला हवं त्याला हप्ते भरून त्या पद्धतीने यूज आपल्याला करता येतो. म्हणून शहरामध्ये सुद्धा टावरसुद्धा सारखे दिसतात, कलरसुद्धा सारखे दिसतात. ही सिमिलॅरिटी शहरामध्ये सुद्धा आणलेली आहे. ही एक वेगळेपण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. शहरामध्ये सुद्धा संपूर्ण 8 दिवसाच्या प्रवासामध्ये एखादा भिकारी जवळ आला आणि भीक मागतोय असं चित्र कुठेच मिळालं नाही पाहायला. म्हणून गरिबीवरती त्यांनी जे काम केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्या संदर्भातसुद्धा आम्ही व्याख्यानाच्या वेळेस तिथल्या कार्यकर्त्यांशी बोलताना जी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी या संपूर्ण चायनाच्या 1949 पासून तर आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये त्यांनी ठरवून ग्रामीण भागातला जो लोड आहे ग्रामीण शेतीवरचा हा शिफ्ट करण्याचा धोरणात्मक प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून आपण आपल्या देशामध्ये सेजला विरोध 2008ला केला परंतु चायनामध्ये 1986मध्येच सेजचं धोरण आलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी स्पेशल इकॉनॉमिकल झोन करून त्या ठिकाणी विविध उत्पादन करणाऱ्या चांगल्या ज्या कंपन्या आहेत त्यांना मुक्त वातावरण करून त्या ठिकाणची बाजारपेठ जागतिक पातळीवरची ताब्यात घेण्याचा प्रयत्न करून शहरीकरण वाढवायचा प्रयत्न केला आहे. म्हणून ग्रामीण भागामध्ये अनेक लोकांना मुलांचं शिक्षण असेल याच्यासाठी ग्रामीण भागामध्ये शहरात जाण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलं. कारण स्वतःची काही प्रॉपर्टी नाही, बंगल्यावर बंगले किंवा मजल्यावर मजले बांधायचे नाहीत तर प्रगती त्यांना करायची आहे. आणि म्हणून शहरामध्ये जाण्याचा जो ओढ आहे ज्याची परिस्थिती चांगली झाली, संधी मिळाली की तो शहरामध्ये शिफ्ट होतो, गावावरचा लोड कमी होतो. हे दृश्य त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. आणि म्हणून शहरीकरण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. गरिबीचं त्यांनी उच्चाटन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना विचारलं की किमान वेतन ठरवताना तुम्ही
कोणती कॅटेगरी वापरतात, काय त्याला जेवणाचं तुमचं काय स्वरूप आहे. आपण जसं म्हणतो की 2000 कॅलरीज आम्हाला जायला पाहिजेत. त्यांना विचारलं की ते म्हटले की एक व्हेज, एक नॉन व्हेज, 2 थाळ्या, एक फळाची थाळी आणि एक प्रत्येकाला सूप मिळायला पाहिजे, एक कोणत्या तरी प्रकारचं. याला आम्ही किमान वेतनामध्ये आणि फूडच्या याच्यामध्ये समावेश केलेला आहे. म्हणजे इतका बारीक विचार त्यांनी त्यांच्या पातळीवरती केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या एकूण जे बजेट आहे वर्षाचं त्याचं तुलना केली तर आपण खूप भारत आणि चीन म्हणजे तुलनात्मक विचार जर केला, स्वातंत्र्य बरोबर जरी झालो असतो तर चीन आपल्यापेक्षा खूप पुढे निघून गेला. त्यांच्या तिथल्या चीनच्या शेवटच्या माणसाचा विचार करत, धोरणाची अंमलबजावणी करत आणि परिस्थिती बदलली त्याप्रमाणे स्वतःला बदलत आपल्या देशाची विकासासाठी त्यांनी पुढे निघून गेलेलं दिसून येतं. म्हणून ॲग्रिकल्चर आणि मायनिंगच्या सेक्टरमध्ये त्यांचा GDPचा जो काही पार्ट आहे तो 14% आहे. आणि त्यांचा आपण त्याचं काम याच्यातला जो रेशो आहे वेगवेगळ्या क्षेत्रातला तो सुद्धा आपण इंडस्ट्रीमधला 25% आहे, सर्व्हिस सेक्टरमध्ये 61% त्याच्यातला रोजगार उपलब्ध त्यांनी केलेला आहे. हे एका बाजूला. आणि आपलं भारताचं चायनाचा जर विचार केला तर प्रायमरी सेक्टरमध्ये 7.5% आहे, सेकंडरीमध्ये 39% आहे याच्या इंडस्ट्रीमध्ये, आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये ते मात्र 54% आहेत. म्हणून हा सुद्धा तुलनात्मक त्यांचा विकासाच्या टप्प्यात आपण पाहू शकतो. आणि जे तुलनात्मक चीनची प्रगती कशाला म्हणायची तर त्यांनी काही आकडेवारी समोर मांडली. त्याच्यामध्ये त्यांचं जे काही GDP आहे तो 3.75 ट्रिलियन USD आहे आणि आपला 3.75 आहे, त्यांचा 19.3% ट्रिलियन USDमध्ये आहे. म्हणजे आपलं दर्जा आपण कुठे आहोत आणि चीन कुठे आहे हे आपल्याला दिसेल. आपले जे एअरपोर्ट आहेत ते 137 आहेत भारतामध्ये, त्यांचे 217 आहेत. आपल्या रेल्वेचा जो ट्रॅक आहे तो फक्त आपला 65,808 किलोमीटरचा आहे, त्यांचा तो 1,54,000 किलोमीटरचा रेल्वेचे ट्रॅक जाळा पसरलेला आहे. एक्सप्रेसवेचा आपण जर विचार केला त्याच्यामध्ये सुद्धा ते 1,61,000 किलोमीटरपर्यंत पोचलेत, आपण 4,901 किलोमीटरपर्यंत पोचलेलो आहोत. मेजर स्पोर्टमध्ये सुद्धा पाहिलं आपण तर त्याच्या सीपोर्टमध्ये सुद्धा 13 स्पोर्ट आपले, त्यांचे 34 स्पोर्ट आहेत याचे सीपोर्ट. पॉवरमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर 416 वॅट्स ते निर्माण आपण करतो, ते 2,380 गेगा म्हणतो ना आपण त्याला तुमच्या याच्यात गेगावॅट ते तयार करतात. एक्सपोर्टमध्ये सुद्धा ते 7,770 बिलियन USDचं त्यांचा एक्सपोर्ट आहे आणि आपला आहे त्यांचा 3,712 ट्रिलियन USDमध्ये त्यांचा आहे. म्हणून त्यांचा विकास हा आपल्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. आणि हे करत असताना त्यांनी जे धोरण पत्करलेलं आहे की ज्याच्यावरती सरकारचं नियंत्रण पाहिजे, विमा असेल, बँक असेल, डिफेन्स असेल, याच्यामध्ये फक्त 5%च बाहेरच्या फॉरेन इन्व्हेस्टमेंटला फक्त अलाउ केलेला आहे. मात्र इंडस्ट्रीमध्ये त्यांनी पूर्णतः मोकळं ठेवलेलं आहे. महागाई रोखली गेली पाहिजे, सरकारचं नियंत्रण असलं पाहिजे, म्हणून ज्या मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मात्र सरकारची जबाबदारी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून चायनाची प्रगती ही मोठ्या गतीने होताना दिसते. जगामध्ये जे काही निर्माण होतं त्याच्यातले जवळपास 40%पेक्षा अधिक मॅन्युफॅक्चरिंग एकट्या चीनमध्ये होते. आणि म्हणून त्याची एक वेगळंपण बाजाराचं सुद्धा स्वरूप आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून तिथला शेतकरी, तिथला कामगार आणि तिथला गावातला सर्वसामान्य माणूस याची प्रगती होतानाचं चित्र आपण पाहू शकतो. कायद्याच्या बाबतीत अतिशय ते कठोरपणे फास्ट याच्यावरती काम चालतात. शहरी भागामध्ये ठिकठिकाणी त्यांनी आपले कॅमेरे जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये लावल्यामुळे क्राईम रेटसुद्धा तिथला रोखण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. आणि त्याचप्रमाणे कायद्याच्या राज्यामध्ये महिलांच्याविषयी चूक केली तर चुकीला माफी नाही, म्हणून त्या ठिकाणी महिलांवरच्या अत्याचाराचं प्रमाण करतानासुद्धा आरोपीला 4दा विचार करावा लागतो, कारण त्या ठिकाणचे कायदे खूप कठोर आहेत, फाशीच्या शिक्षा आहेत. त्याच्यामुळे सुद्धा एक क्राईम त्याच्यातला कमी व्हायला मदत होते आहे. आणि म्हणून हा चीनच्या प्रवासामध्ये जे चित्र दिसलं की हे एक मोठी लोकसंख्या असूनसुद्धा चीन मार्क्सवादाचा विचार घेत, शेवटच्या माणसाचा विचार करत त्या ठिकाणी प्रगती करतो आहे. आणि त्याचं प्रगती करत असताना
जागतिक पातळीवर सुद्धा त्याचं महत्त्व हे आपण नाकारू शकत नाही. आज अमेरिकेला कोणाची भीती वाटते तर आपण कोणी सांगेल की चीनशिवाय दुसऱ्याची भीती काय अमेरिकेला वाटत नाही, ही परिस्थिती आहे. आणि म्हणून चीनच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये हे लक्षात आलं की वेळेच्या बाबतीत ते खूप पर्टिक्युलर आहेत. आपण इंडियन टाईम म्हणून आपण बदनाम झालेलो आहोत, ही आम्हाला जाणीव झाली. काही आमचे सहकारी 5-10 मिनटं लेट व्हायचे, पण ती 1 मिनटं जरी लेट झाली तरी ते घड्याळ पाहायचे, कारण ते म्हणायचे की पुढचं शेड्यूल आपलं खराब होईल. म्हणून टायमिंगच्या बाबतीतसुद्धा ते अतिशय पंक्च्युअल आहेत आणि अतिशय वेळ पाळणारे ते दिसलेत. आणि या संपूर्ण याच्यामध्ये युनान प्रांताच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबतसुद्धा आमची एक मीटिंग झाली. युनानच्या युनिव्हर्सिटीला पण भेट दिली. त्या युनिव्हर्सिटीमध्ये जे कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते शिकायला होते त्यांचीसुद्धा आठवण त्यांनी त्या ठिकाणी जपून ठेवलेली आहे. आणि म्हणून शिक्षण हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांचा एकूण शिक्षणावरचा जो खर्च आहे तो 4% आहे. पण 4% म्हटल्यावरती आपल्याला वाटतं खूप कमी रक्कम असेल, परंतु 4% त्यांच्या देशाच्या बजेटमधला आहे. आपल्या बजेट आणि त्यांच्या बजेटची तुलना करून मी रक्कम सांगेल ती अरबोमध्ये जाते. आणि म्हणून आरोग्याची सुद्धा सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी निर्माण केलेले आहेत. शांघायसारख्या शहरामध्ये 116 युनिव्हर्सिटीज बाहेरच्यासुद्धा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याचाही ते त्या ठिकाणी उपयोग विद्यार्थी करत आहेत. आणि शिक्षणाच्या खर्चामध्ये रिसर्चचा खर्च जो आहे तो त्याच्यामध्ये पकडलेला नाही, तो वेगळा खर्च त्या देशामध्ये केला जातो. त्याची आकडेवारी माझ्याकडे उपलब्ध आहे. आणि म्हणून हे एक वेगळेपण पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे मंदिरं वगैरे काही पाहायला मिळालीत का अशी मनामध्ये शंका आहेत. त्या ठिकाणी मला गौतम बुद्धांचं 2 ठिकाणी मूर्ती चांगल्या स्वरूपात सरांना मी दाखवला वाटतं फोटो, सोनेरी याच्यामध्ये मुद्रा असलेल्या 2 ठिकाणी ते पण मूर्त्या पाहायला मिळाल्यात. परंतु रस्त्यावर बसून महाआरती काही पाहायला भेटली नाही. रस्त्यावरती गडबड गोंधळ चालू आहेत असं चित्र पाहायला मिळालं नाही. आणि म्हणून धर्म ही व्यक्तिगत बाब आहे. या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचं आचरणसुद्धा करायला त्यांची काही कोणाला परवानगी नाकारली जाते अशातला भाग नाही. तो सुद्धा एक अपप्रचार केला जातो. आम्ही विचारलं की दलाई लामांचं काय चाललं आहे, तर ते म्हटले की आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही तिथं जावं, तिथल्या लोकांना काय वाटतं ते बघावं. म्हणून त्यांचं म्हणणं होतं की दलाई लामांच्या बाबतीतसुद्धा प्रोपोगंडा अधिक चीनच्या विरोधात केला जातो अशी त्यांची भावना त्या ठिकाणी होती. लोकांना मात्र आमच्याविषयी ते काही त्यांना लोक मात्र तिथले समाधानी आहेत ही भावना होती. हाँगकाँगचा जो प्रदेश आहे 1997मध्ये चीनमध्ये समावेश झाला, त्यासाठी सुद्धा काही धोरणं जे आहेत ते हाँगकाँगसाठी स्पेशल धोरणं त्या ठिकाणी राबवली जात आहेत. मुक्त अर्थव्यवस्थेचा त्या ठिकाणी स्पेशल वागणूक त्या ठिकाणी दिली जाते आहे. आणि म्हणून हाँगकाँगचं वेगळेपण पण त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आणि म्हणून ह्या दौऱ्यामध्ये ज्या गोष्टी पाहायला मिळाल्यात त्याच्यातून शिकायलाही मिळालं. आणि अजूनही 2 तास सांगता येईल एवढं भांडवल आहे, परंतु ते भांडवल वेळेचं आपल्याला नियोजन करायला सांगितलेलं आहे. कारण ज्येष्ठांना जेवणाची वेळ होती, 7:30 वाजता नाश्त्याची गोळी घ्यावी लागते. आणि म्हणून फार न सांगता एकच सांगेल की चायनाकडे पाहताना एक प्रगत राष्ट्राकडे त्यांचा होत असलेला उगम आणि त्याचप्रमाणे त्या देशामध्ये गरिबी कमी करण्यामध्ये त्यांना आलेलं यश, त्याचप्रमाणे मानव केंद्रित त्यांनी केलेला विकास आणि विकासाचे फळं जनता त्या ठिकाणी पाहते आहे आणि चाखते आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून मूलभूत अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत याच्या पलीकडे जाऊन ते रिसर्चवरती प्रचंड खर्च करतात. आणि म्हणून त्यांची औद्योगिक क्रांतीबरोबरच इतरसुद्धा तंत्रज्ञानामध्ये सुद्धा प्रगती केलेली आहे. आणि म्हणून चायनाचा दौरा हा नक्कीच प्रेरणा देणारा यासाठी आहे की कम्युनिस्ट पक्ष भारतातला विरोधी पक्ष असल्यावरती आपण जे प्रोग्राम राबवतो आणि ते सत्तेत असल्यावरती काय राबवतात, आपण किती वेळ कशात देतो आणि त्यांनी किती वेळ कशात दिला आहे हा फरक जाणवला. त्याचप्रमाणे त्याग काय असतो, तो त्यागाची कल्पना चीनच्या त्या संपूर्ण लढ्यामध्ये कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी कोणत्या पद्धतीने संघर्ष केला आहे ते चित्र आणि त्या आठवणी त्यांनी जपण्याचा प्रयत्न केला आहे. एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. एक म्युझियममध्ये एक संपूर्ण बर्फ पडलेला आहे आणि हातामध्ये बर्फातून एक हात वरती दिसतो आहे आणि हातामध्ये पक्षाचं कार्ड रिन्यू करण्यासाठीचा तो पक्षाचं कार्ड हातामध्ये आहे. त्याची माहिती सांगितली की हा कार्यकर्ता त्या ठिकाणी जातो आहे, परंतु तो सांगतो आहे इतरांना, मरण्याच्या आधी म्हणतो आहे की मी मरत असताना पहिले माझं पक्षाचं कार्ड तुम्ही रिन्यू करून द्या. म्हणून त्याची जी निष्ठा आहे की त्या कम्युनिस्ट विचाराची आणि देशाच्यासाठीची आणि जे त्यांनी
देश कसा उभा राहतो, तर देश नुसतं भाषणाने उभा राहत नाही, तो त्यागातून उभा राहतो, तो बलिदानातून उभा राहतो आणि देशाची एक उद्दिष्ट असतं. ते उद्दिष्ट जर एखादा विचार असेल तर त्याप्रमाणे कृती होते आणि विचार आणि कृतीचं सांगड घालणारं देश म्हणून चीन आपल्याला या अभ्यासता आला. आणि या अभ्यासताना खूप मर्यादा होत्या. ते पहिल्यांदा मी सांगतो की एकूण जर विचार केला 8 दिवसाचा प्रवास, त्याच्यातला 50% झोपण्यामध्ये म्हणजे की याचाच जातो, खाण्यामध्ये 20% वेळ जातो. खूप कमी पाहता आलं. अजून खूप पाहण्यासारखं इच्छा असतानासुद्धा वेळ कमी पडला. पण मिनाज भाई आम्हाला अजून त्यांना भेटल्यावर त्यांनीसुद्धा अनेक गोष्टी मला सांगितल्या आणि म्हणून अजून चीन त्यांच्याकडनं सुद्धा मला अधिक पदरात पाडून घेता आला. आणि म्हणून चीन हा देश भारताच्या जवळ असूनसुद्धा खूप प्रगतीच्या बाजूने आपल्यापेक्षा खूप पुढे निघून गेलेला आहे हे जाणवतं आहे. आणि म्हणून देशप्रेम, राष्ट्रभावना, देश निर्माण करणं आणि हे करताना माणसाचा विकास आणि माणसासाठी आपण हे करतो आहे ही जाणीव ठेवणं, हा विचारही त्याच्यातून दिसला. म्हणून माओला अभिवादन करताना माओने जे स्वप्न पाहिलं आणि आत्तासुद्धा ते उदाहरण देताना माओचे उदाहरण सांगतात आणि आत्ताच्या राष्ट्रप्रमुख ली जिनपिंगचं पण जे थिअरी आहे, जे उद्दिष्ट आहे ते प्रत्येक वेळेस सांगितलं जातं. आणि राष्ट्रभावना निर्माण करण्याकरता ते प्रचंड प्रमाणामध्ये विद्यार्थी आणि युवकांवरती लक्ष केंद्रित करून त्यांचं देशाचं धोरण पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ही संधी मला मिळाली आणि ह्या संधीचं आभार पक्षाच्या वतीने मानण्यापेक्षा त्याचा उपयोग अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न नक्की करता येईल. आपणसुद्धा 1 तासभर, 1 तास नाही म्हणता येणार आता, 1.5 तास झाला हे चीनचा प्रवास ऐकून घेण्यासाठी आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यातला तास 2 तास वेळ दिला. हे उशीर आल्यामुळेच आलं तुम्ही. तर तुम्हीसुद्धा 2 तास वेळ दिला याबद्दल मी प्रथमतः सर्व उपस्थितांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि एकच सांगेन की मार्क्सचं तत्त्वज्ञान, मार्क्सचा विचार हा मानवाचा विकास करणारा आणि तंत्रज्ञानाला सोबत घेत, त्या देशाची माती असेल त्या मातीला सोबत घेत त्या ठिकाणी मानवाच्या, शेतकरी, कामगार, सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी काम करणारा हा विचार जगाच्या पातळीवरती जिवंत काय की ज्या ठिकाणी संधी मिळाली त्या ठिकाणी तिथं प्रयत्न झालेत आणि त्याचं मॉडेल उभं राहिलं. म्हणून आज जगाच्या पाठीवर व्हिएतनाम असेल, क्युबा असेल, चायना असेल, हे आपलं मॉडेल उभं करतायत आणि जगाला दाखवतायत की भांडवलशाहीनेच विकास होतो असा नुसता नाही, तर भांडवलशाहीच्या विकासामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने जगातले बदल होत आहेत ते बदल स्वीकारत आपला देश आपण उभा करू शकतो याचं उदाहरण म्हणजे चायना. इतकं सांगतो, थांबतो. धन्यवाद.